नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. श्रीलंकेत जाफना इथं भारताच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या स्टेडियमचं आज उद्घाटन. मोदी आणि श्रीसेना करणार उभय देशातील जनतेला मार्गदर्शन. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नामिबिया, घाना आणि आयव्हरी कोस्ट या 3 देशांचा दौरा आटपून आज परतणार मायदेशी. नागरिकांच्या करांबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार ई-निवारण योजना. भाजपा प्रदेश कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक आजपासून पुण्यात. भाजपाचे सर्व खासदार, आमदार, मंत्री आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष राहणार उपस्थित. लंडन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात. भारताला मानावं लागलं उपविजेतेपदावर समाधान. हरारे इथं आज होणार झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा पहिला T20 क्रिकेट सामना. आणि मुंबई, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस. पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला श्रीसेना आज जाफनातील दुरैयप्पा स्टेडियमचं उद्घाटन करणार आहेत. या स्टेडियमचं भारताच्या मदतीनं नूतनीकरण करण्यात आलं आहे. स्टेडियमच्या उद्घाटनानंतर मोदी आणि श्रीसेना श्रीलंकेच्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. श्रीसेना कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित असतील तर मोदी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी होतील. भारतानं सुमारे 7 कोटी रुपये खर्चून स्टेडियमचं नूतनीकरण केलं आहे. जाफनाचे माजी महापौर आल्फ्रेड थंबीराजा दुरैयप्पा यांच्या स्मरणार्थ स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. जागतिक योग दिनानिमित्त स्टेडियममध्ये विशेष कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये सुमारे 8,000 नागरिक सहभागी होण्याचीही शक्यता आहे. स्टेडियममध्ये होणारा हा पहिलाच कार्यक्रम असणार आहे. नागरिकांच्या करांबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार ई-निवारण योजना सुरू करणार आहे. नवी दिल्लीत लवकरच प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याबाबतच्या घडामोडी आणि व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी वेबसाईटही सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संमेलनात त्यांना नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नागरिकांच्या करांबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी पुढील महिन्यात ही योजना सुरू होत आहे. नागरिकांमध्ये करांबाबत आणि विशेषतः आयकराबाबत असलेली भीती दूर करणं आणि करदात्यांची संख्या वाढवणं हाच या योजनेचा उद्देश आहे. करांबाबतची कामं जलद गतीनं आणि पेपरलेस करण्यावरही सरकारचा विशेष भर आहे. अणुपुरवठादार देशांच्या गटात म्हणजेच NSGचं भारताला सदस्यत्व मिळावं यासाठी अमेरिकेनं भारताला पाठिंबा दर्शवला आहे. पुढील आठवड्यात सदस्य देशांच्या होणाऱ्या बैठकीत भारताला सदस्यत्व मिळावं यासाठी देशांनी भारताला पाठिंबा द्यावा असं आवाहन अमेरिकेनं सदस्य देशांना केलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सदस्य देशांना याबाबत पत्र पाठवलं आहे. मोदी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतरच अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 3 देशांचा 6 दिवसीय दौरा संपत असून मुखर्जी आज मायदेशी परतत आहेत. राष्ट्रपतींचा नामिबिया दौरा दोन्ही देशांच्या संबंधाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. भारतानं नामिबियातील खाण क्षेत्रात सरकारी आणि खासगी भागीदारीची इच्छा व्यक्त केली आहे, तर नामिबियानं भारताशी अणुकरार करण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. मुखर्जी यांनी गुरुवारी नामिबियाच्या संसदेला संबोधित केलं होतं. संयुक्त राष्ट्रात नामिबियाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित करणारा भारत पहिला देश असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. नामिबियासह मुखर्जी यांनी घाना आणि आयव्हरी कोस्ट या देशांचाही दौरा केला. या राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. विश्वासार्ह, कार्यक्षम, पारदर्शी आणि सर्वसमावेशक प्रशासन हा स्मार्ट शहरांच्या विकासाचा पाया असून महाराष्ट्रातील 10 शहरांचा केंद्राच्या स्मार्ट सिटीजच्या धर्तीवर विकास करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. कल्याणमध्ये स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डम्पिंग ग्राऊंडला वारंवार आग लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर यापुढे एकाही महानगरपालिकेला डम्पिंग ग्राऊंडची परवानगी दिली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठीच निधी मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टरमार्फत इमारतींचा विकास करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पुढील 2 वर्षात राज्याच्या एकाही नागरिकाला सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. सर्व सेवा ऑनलाईन, मोबाईलवर उपलब्ध करून देणं हे माझं स्वप्न आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपा प्रदेश कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक आजपासून पुण्यात आयोजित करण्यात आली आहे। ही बैठक प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। बैठकीला राज्यातील सर्व भाजपा खासदार, आमदार, मंत्री आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष तसंच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपा पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली। ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या भाषणानं बैठकीची सुरुवात होईल। बैठकीचा उद्या समारोप होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणानं बैठकीचा समारोप होईल, असंही गोगावले म्हणाले। केंद्र सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली असून या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आणि राज्याच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे वर्ष विकास वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे, अशी माहितीही गोगावले यांनी दिली। नांदेड जिल्ह्यात खरीपाच्या एकूण उद्दिष्टाच्या फक्त 32% इतकं कर्ज वाटप झालं आहे। ज्या बँकांनी उद्दिष्टाच्या 10%पेक्षाही कमी कर्ज वाटप केलं असेल त्यांच्यावर नोटिशीबरोबरच गुन्हे दाखल करू, असा इशारा नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिला। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते नांदेड इथं बोलत होते। आज 10%च्या खाली ज्यांनी परफॉर्मन्स दाखवला त्यांना आज नोटीस जातील आणि ह्याच्यापुढे जर परफॉर्मन्स दाखवला नाही तर त्यांच्यावर आम्ही कायदेशीर गुन्हे दाखल करू। आतापर्यंत फक्त 32% अचिव्हमेंट कर्जाची झालेली आहे। पुनर्गठन हा एक विषय घेऊन ज्या पद्धतीने सगळे बँका सांगतायत त्यांना म्हणलं पुनर्गठन हा विषय तुमचा तांत्रिक आहे, परंतु त्याला पुनर्गठनानंतर जे कर्ज मिळायचं आहे त्यातलं 60% कर्ज आता ताबडतोब देऊन टाका आणि राहिलेल्या 40% पुनर्गठन झाल्यावर द्या, म्हणजे गुन्हे अधिक करता येईल, अशा प्रकारच्या मी सूचना दिल्या आहेत। कर्ज पुनर्गठनाबाबत राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक यांनी या बैठकीत केला। पुनर्गठन करतो म्हणून सांगत आहे। आजपर्यंतही कोणत्याही बँकेमध्ये पुनर्गठनचं काम चालू झालेलं नाही आणि या शासनाचं धोरण आहे की 31 जुलैच्या आतमध्ये करायचं। अजून 15-20 दिवस राहिलेले नाही। शेतकरी परेशान आहे आणि तशा वेळेस आतापर्यंतही पुनर्गठन काम चालू झालेलं नाही। पुनर्गठनसाठी यांचं बोलणं पूर्ण खोटारडं आहे। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात 2,01,780 शेतकऱ्यांना 1,138 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं होतं। त्यापैकी 76,898 शेतकऱ्यांचं 572 कोटी रुपयांचं कर्ज पुनर्गठित करण्यात आल्याची माहिती नांदेडच्या अग्रणी बँकेचे प्रबंधक बीयू वाघमारे यांनी दिली। सत्तेत असो किंवा नसो, मात्र शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे। लोकोपयोगी उपक्रमासाठी शिवसेनेचा पुढाकार असतो, असं प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं। शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं काल परभणीत गरजू शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी कापूस पिकाचं बियाणं वाटप करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। सामूहिक विवाह सोहळा, शिवजलक्रांती या उपक्रमांचे दाखले देत कोणत्याही चांगल्या उपक्रमाची सुरुवात शिवसेना आधी करते, त्यानंतर इतर पक्ष अनुकरण करतात, असंही रावते म्हणाले। राज्यातल्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर येत्या 31 जुलैपूर्वी जीवरक्षक तैनात करण्याचे आणि त्या ठिकाणी इशारा देणारी यंत्रणा आणि टेहळणी मनोरे बसवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत। गेल्या काही वर्षात समुद्रात बुडून अनेकांचे बळी गेले आहेत, हे लक्षात घेऊन या उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील पीठाने दिले। या उपाययोजनांमुळे अनेकांचे जीव वाचू शकतील, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं। एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांवरच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली आहे। समुद्र किनाऱ्यांवर गोव्यानं तैनात केलेल्या बीच पोलीस सारख्या व्यवस्थेचा विचार करण्याची सूचनाही न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेला वीरेंद्र तावडे यांच्या विरोधात सीबीआयनं सादर केलेला साक्षीदार संजय साडविलकर बोगस आणि भ्रष्टाचारी आहे, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे। मुंबई सनातन संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते। या प्रकरणासंदर्भात साडविलकरची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करावी, अशी मागणी वर्तक यांनी केली। संजय साडविलकर यानं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या रथात वापरलेल्या चांदीत भ्रष्टाचार केला आहे। त्याचा तो भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून तो तावडेवर चुकीचा आरोप करत आहे, असा दावा तावडेंचे वकील संजीव पुनाळेकर यांनी यावेळी केला। शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याला कालपासून रायगडावर सुरुवात झाली। सोहळ्याआधी सावंतवाडी इथल्या डॉक्टर लेले दाम्पत्याच्या हस्ते शिकाई देवीचं पूजन करण्यात आलं। शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्रमंडळ यांच्या वतीनं साजरा होत असलेल्या सोहळ्यात पहिल्याच दिवशी रायगडावर हजारो शिवप्रेमी सहभागी झाले होते।
आज होणाऱ्या शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी किल्ले रायगडवर उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त होत आहे. गोव्यामध्ये राज्याच्या वीज मंत्र्यांची 2 दिवसांची बैठक नुकतीच झाली. सर्व राज्यांनी 2019 पर्यंत सर्वांना 24 तास वीज पुरवठ्याचा संकल्प पूर्ण करावा असं आवाहन केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी केलं. त्याबरोबर वीज नसलेल्या गावांमध्ये डिसेंबर 2017 पर्यंत वीज पोहोचवण्याचा संकल्पही राज्यांनी केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी नागरिकांच्या विजेच्या समस्या दूर होणं गरजेचं आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी 1921 या क्रमांकाची हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली आहे. पनवेलमधील धोकादायक इमारतींची संख्या 38वर पोहोचली असून पालिकेनं या इमारती खाली करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. या इमारतीच्या मालकांची नावं प्रसिद्ध करून त्यांना धोकादायक बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती पनवेल नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी दिली आहे. तसंच नोटिसा बजावण्यात आलेल्या इमारतींची वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नगरपालिकेकडे तेवढं इन्फ्रा पण नाही आहे आमच्याकडे. ज्या ठिकाणी त्यांची पुनर्व्यवस्था करता येईल अशा स्वरूपाचे आमच्याकडे कुठल्या प्रकारचे चाळी आमच्याकडे खोल्या आमच्याकडे अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे आम्हाला शेवटी त्यांना हे द्यावं लागतं की नगरपालिका सेक्शन 195 आमचा जो अधिनियम आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी आहे त्या वास्तूची एकतर डागडुजी करून घ्यावी, त्यामुळे धोका टाळता यावा त्यामध्ये, किंवा त्यांनी इव्हॅक्युएट करावं त्या ठिकाणी. दरम्यान इमारतीतील रहिवाशांच्या निवासाची सोय करणं हे नगरपालिकेचं कर्तव्य असून त्या दिशेनं पालिका पावलं उचलताना दिसत नाही अशी टीका शेकापचे विरोधी पक्षनेते संदीप पाटील यांनी केली. पावसाळ्या अगोदर फक्त नोटिसा देऊन 4 महिने रहिवाशांनी राहायचं कुठे असा सवालही त्यांनी केला. लंडन इथं झालेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 3-1 पराभव करून सुवर्ण पदक पटकावलं आहे. दोन्ही संघांकडून ठराविक वेळेत एकही गोल न झाल्यामुळे पेनल्टी शूटआउटच्या माध्यमातून हा निर्णय झाला. या क्रिकेट सामन्याबद्दल हरारे इथं आज भारत आणि झिम्बाब्वे दरम्यान पहिला T20 क्रिकेट सामना होणार आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये 3-0 असा विजय मिळाल्यामुळे भारतीय संघाचं मनोबल चांगलंच उंचावलं आहे. त्यामुळे या सामन्यातही भारताकडून विजयाची अपेक्षा आहे. भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीमुळे T20 सामन्यात काही नवीन खेळाडूंना संधी मिळण्याचीही शक्यता आहे. त्यामध्ये मनदीप सिंग, जयंत यादव आणि जयदेव उंदकट यांच्या नावाचाही समावेश आहे. गेल्या 4 महिन्यांपासून प्रचंड उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना मान्सूनपूर्व पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपूरमध्ये काल पडलेल्या पहिल्याच मान्सूनपूर्व सरींमुळे तापमानात काहीशी घट झाली असून वातावरणात आलेल्या थंडाव्यामुळे नागपूरकर काहीसे सुखावले आहेत. मुंबई उपनगर भागात तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज सकाळी पावसाच्या सरी बरसल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सकाळपासून गडगडाटासह पाऊस सुरू आहे. यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातल्या काही तालुक्यातही आज पाऊस झाला. कोल्हापूर आणि अकोल्यातही काल रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी राज्यात अनुकूल स्थिती निर्माण झाली असून येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होईल. येत्या 24 तासात कोकणसह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. श्रीलंकेत जाफना इथं भारताच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या स्टेडियमचं आज उद्घाटन. मोदी आणि श्रीसेना करणार उभय देशातील जनतेला मार्गदर्शन. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नामिबिया, घाना आणि आयव्हरी कोस्टच्या 3 देशांचा दौरा आटपून आज परतणार मायदेशी. नागरिकांच्या करांबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार सुरू करणार ई-निवारण योजना. भाजपा प्रदेश कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक आजपासून पुण्यात. भाजपाचे सर्व खासदार, आमदार, मंत्री आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष राहणार उपस्थित. लंडन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची भारतावर मात. भारताला मानावं लागलं उपविजेतेपदावर समाधान. हरारे इथं आज होणार झिम्बाब्वे विरुद्ध भारताचा पहिला T20 क्रिकेट सामना. आणि मुंबई, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, कोल्हापूरसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.